ती एक शापित स्त्री भाग तिसरा. सकाळी आलेले वर्तमानपत्र सुबोधने उचलले. वर्तमानपत्रात तोच भ्रष्टाचार विषय होता. जिल्हा परिषदेचे भ्रष्टाचार प्रकरण भलतेच गाजत होते. अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले होते आणि एक कारकून पुरता अडकला होता. त्याला हातकड्या पडल्या होत्या. ती बातमी वाचून सुबोध अस्वस्थ झाला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्याला वाटले, उद्या माझ्या कार्यालयातील भ्रष्टाचाराचा घोटाळा उघडकीस आला आणि साहेबांनी सारा दोष माझ्या माथी मारला तर? माझे आयुष्य खऱ्या अर्थाने आता सुरू होत असताना नसते लाचांड मागे लागले तर? तसे मी साहेबांकडे हिस्सा मागतही नाही. साहेबच जुलमाने देतात. मी हिस्सा नाकारला तरी का साहेब हात आखडता घेणार आहेत? ते मारायच्या तेवढा डल्ला मारणारच. मी पैसा घेतला नाही तरीही प्रकरण प्रकाशात आले आणि साहेबांनी हात झटकून सारी जबाबदारी माझ्यावर टाकली तर? काय करावे? पैसा खाणे हा जसा गुन्हा आहे तसेच पैसा न खाणे हाही माझ्यासाठी गुन्हाच ठरतो की काय? त्यापेक्षा साहेबांच्या मर्जीने वागलं तर भविष्य सुधरेल आणि कदाचित एखाद्या प्रकरणात सापलो तरी जमवलेल्या पणजीमुळे सुहासिनी आणि कुटुंबाची काळजी तर राहणार नाही ना. शिवाय त्याच मायापुंजीतून वरिष्ठांचे हात भरून सुटताही येतील. परंतु काही झाले तरी अशा वाममार्गाने पैसा कमवणे केव्हाही वाईटच. त्या पैशाने शानशौक करता येईल, बरेच काही विकत घेता येईल, पण समाधान विकत घेता येत नाही. एक प्रकारे अपराधीपणाची भावना मात्र निश्चित पदरी पाडून घेता येते. तरीही सुहासिनीचा सल्ला घ्यावा लागेल, कारण यानंतर प्रत्येक गोष्टीत तिच्या सिंहाचा वाटा असणार आहे. प्रसंगी निलेश सोबतही चर्चा करून निर्णय घ्यायला हरकत नाही. तो तशा विचारात गुरफटलेला असताना बाहेरूनच आवाज आला, सुबोध, अरे सुबोध. पाठोपाठ निलेश आत आला. सुबोध पलंगावर बसलेला पाहून निलेश जवळ ओरडला, हे काय, तू अजून तयार झाला नाहीस? किती वेळ लावशील? जायचंय ना? का का कची बाराखडी काय करतोस? अरे आपल्याला आज विवाह नोंदणी कार्यालयात जायचंय ना. आज तुझे सुहासिनी सोबत नोंदणीकृत लग्न आहे ना. अरे हो की, चल, मी तो विसरलोच. वा महाराज वा, लग्नाचा दिवसही विसरलात. चला आता पटकन, निलेश हसत हसत म्हणाला. काही क्षणातच दोघे विवाह नोंदणी कार्यालयात पोहोचले. सुहासिनी, तिची आई आणि सुबोधचे साहेब आधीच पोहोचले होते. सुबीत उशिरा पोहोचल्याचा राग सुहासिनीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. चेहरा रागाने फुरफुरत नसला तरीही बोलके मृगनयनी डोळे बरेच काही सांगत होते. सुबोध सुहासिनी यांनी अधिकाऱ्याकडे पुढे केलेल्या पंजिकेवर स्वाक्षरी केल्या. नोंदणी अधिकाऱ्याने त्यांना प्रमाणपत्र दिले. त्यांच्या समक्ष आणि इतर उपस्थितांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना हार घातले. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तितक्यात सुबोध सुहासिनी यांचे साहेब म्हणाले, दोघांचेही अभिनंदन. माझ्याकडून दोघांना छोटीशी ही भेट. असे म्हणत त्यांनी खिशातून चमचमणारी एक अंगठी काढली आणि सुबोधचे बोट धरून त्यात घातली. पाठोपाठ दुसऱ्याच खिशातून तशीच चमचमणारी अंगठी काढली. तेव्हा सुबोधला वाटले की साहेब ती अंगठी त्याच्या हातात देऊन ती सुहासिनीच्या बोटात घालायला सांगतील. परंतु साहेबांनी स्वतःचाच हात तिच्या हातात घेतला. सुहासिनीने न संकोचता, आडेवेडे न घेता हात साहेबांच्या हातात दिला. साहेब बोटात अंगठी घालत असताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक सुबोधला जाणवली. सोबतच साहेबांचा हात जास्त वेळ तिच्या हातात रेंगाळत असल्याचे सुबोधला वाटले. सारे बाहेर आले तसा निलेश म्हणाला, साहेब चला ना, माझ्यातर्फे आज तुम्हाला जेवण आहे. वाह वाह, क्या बात है. नेक काम को देरी क्यों? चला साहेब, साहेब म्हणाले. सुवा, मी येतो ग, सुहासिनीची आई म्हणाली. तेव्हा प्रथमच वातावरण गंभीर झाले. दोघांचेही डोळे पाणावले. नवरा नवरीला कर्तव्याची जाणीव झाली. दोघेही आईच्या पायाशी वाकले. त्या क्षणी काय तो लग्न सोहळा वाटला.
नाहीतर जणू नाटकातील एखादा प्रसंग वाटत होता. लग्नाचा तो प्रसंग कसा, तासभराचा खेळ. ना अक्षदा ना मंगलाष्टके, ना बँड ना गोतावळा. सुवा, सांभाळ ग जवाई बापू. सांभाळून घ्या त्याला. बापाच्या माघारी सांभाळताना सारे हट्ट पुरवले. जराशी हट्टी आहे. आजवर होती माझी, आज झाली तुमची. आई असे काय करता? आपण का परगावी आहोत का? आठवण झाली की केव्हाही या. आम्हीही नेहमीच येत राहू. सुबोधने बोलता बोलता एक ऑटो थांबवला. तशी आई जड अंतःकरणाने डोळ्याला पदर लावत ऑटोत बसून निघून गेली. नंतर सारेजण हॉस्पिटलमध्ये गेले. तसे साहेबांनी विचारले, काय मी सुबोध कुठे जाणार? हनीमूनला. हनीमून? कुठे जाणार? घरीच राहू साहेब. काय म्हणता? हनीमून आणि घरीच? नेवर नेवर नो. हा प्रसंग का आयुष्यात नेहमी नेहमी येतो का? तुमच्या जीवनात तर नक्कीच नाही. हो, असा प्रसंग अविस्मरणीय बनला पाहिजे. एक क्षण म्हातारपणीही आठवले तर श्वास गरम झाला पाहिजे. तरुण झाल्याचा भास झाला पाहिजे. त्यातल्या त्यात सुहासिनीसारखी सौंदर्य सामुग्री सोबत असताना मी तर 12 सरळ परदेशात महिना घालवला असता. असे म्हणत साहेबांनी सुहासिनीकडे पाहिलं. तशी तिने लाजून मान खाली घातली. त्यावेळी तिच्या गालावर पसरलेल्या मनमोहक लालीने आणि आकर्षक खडीने सर्वांना वेड लावले. जेवण झाले आणि साहेबांसोबत निलेश कार्यालयाकडे गेला. सुबोध सुहासिनी यांच्या खोलीकडे निघाले. जाताना दोघेही निशब्द होते. सुबोधने खोलीचे कुलूप काढले आणि सुहासिनीला म्हणाला, मी आलोच हां. असे म्हणत तो पटकन मागे वळला. त्याच्या खोलीसमोर असलेल्या ओट्यावर गल्लीत 4-5 तरुणांचा घोळका बसला होता. सुबोधला पाहताच एक जण म्हणाला, काय साहेब, वाजलं वाटतं? हो हो, वाजले हां. असे ग्रुप, पत्रिका नाही, जेवण नाही, शांततेत झाले वाटतं. नाही नाही, रजिस्टर मॅरेज केलं आहे. असं म्हणत शक्य तेवढ्या लवकर तो पुढे निघाला. पाठीमागे कानावर शब्द आले, काय भाग्य म्हणावे रे एकेकाचे. पंड्याच्या गळ्यात मेनका पडल्याप्रमाणे आहे सारे. परंतु ही मेनका का? म्हणत त्याने अर्थपूर्ण दृष्टीने इतरांकडे पाहिले. बरोबर अशी सौंदर्यवती आणि नोकरीला असणारा का कुमारिका असणार आहे? ते ऐकणाऱ्या सुबोधच्या पावलांनी वेग घेतला. तसे ते आवाज दूर होत गेले. अर्ध्या तासाने सुबोध परतला. त्यावेळी सुहासिनी खोली आवरत होती. सुबोधच्या हातात बऱ्याच पिशव्या होत्या. सुबोध त्या पिशव्या ठेवत म्हणाला, बघ काय आणलंय मी. काय आणलंय? आवाजातला त्रासिकपणा शक्य तेवढा लपवत सुहासिनी म्हणाले. सुबोधला नोंदणी कार्यालयात पोचायला झालेला उशीर आणि घरी परतायला लगेच त्याचे बाहेर जाणे हाच राग तिला आला होता. एक एक वस्तू काढून पलंगावर टाकत सुबोध म्हणाला, ही बेडशीट, हा पिल्लो कवर्स, ही गादीवर टाकायला आणि तुला केसात माळायला ही फुले, ही मी तुला आणलेली पहिली साडी. साडी हातात घेऊन सुहासिनी पाहत असताना सुबोधने पुन्हा विचारले, कशी आहे साडी? आवडली का तुला? ठीक आहे, सुहासिनी नाराजीने म्हणाली. पण त्याला वाटले हिला साडी आवडली नसावी, म्हणून फक्त ठीक आहे. 900 रुपयाच्या साडीला तू ठीक म्हणतेस? मग काय अत्यंत चांगली म्हणू? साडी आणायला चाललो असे सांगितले असते तर मी आले नसते का? येतानाच आपण याच किमतीत छान साडी आणली असती. खरंच तुला ही साडी आवडली नाही का? सुबोधने परत विचारले. सुहासिनीने सांगितले, आवडली आहे, पण तेवढी नाही. पण तुलाच कशी आवडली हो? रंग पहा, त्यावरील डिझाईन पहा, कशी बटबट वाटते. हा पदर आहे की चादर? सुहासिनी सांगत असताना खोली समोरून कुणीतरी शिट्टी वाजवत गेले. जाताना तो आवाज काही क्षण खोलीसमोर रेंगाळल्याचे दोघांनाही जाणवले.
दोघांनी मूकपणे एक क्षण एकमेकांकडे पाहिले. सायंकाळी दोघं फिरायला गेले. हॉटेलमध्ये जेवण करून येताना दोघी तिच्या आईकडे गेले. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून रात्री साधारण 9च्या सुमारास दोघी खोलीवर परतले. समोरच्या ओट्यावर तरुणांचे टोळके बसले होते. खोली उघडून सुबोधने लाईट लावला. कपडे बदलून तो खुर्चीवर बसला आणि त्याच वेळी सुहासिनी म्हणाली, "जरा बाहेर जाता का हो?" तो म्हणाला, "का? काही काम आहे का?" "नाही, मला कपडे बदलायचे आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते, थोडे बाहेर जाता का?" "अगं, कशाला बदलतेस? काही वेळानंतर बदल." "काही वेळानंतर? काय म्हणालात?" असे म्हणत सुहासिनी त्याच्या हाताला धरून खोलीबाहेर ढकलले. तो दारातच थांबला. तसे कुणीतरी म्हणाले, "काय साहेब, झोपायचे नाही का आज? का आत एंट्री नाही आहे तुम्हाला?" "हो हो," सुबोध कसे तरी म्हणाला. "मज्जा आहे बुवासाहेबांची." "नाहीतर काय, अशी बायको मिळणे म्हणजे भाग्यच की. सारे थोडीच नशीबवान असतात साहेबांप्रमाणे." "अरे जाऊ दे, ते त्यांना वहिनी वाट बघत असतील. जाऊ दे त्यांना." सुबोध आत आला. त्यानं आतून दार लावले. त्याचे लक्ष सुहासिनीकडे गेले आणि तो बाण हरपूनच बघत राहिला. सुहासिनी गाऊन घालीन त्याचे स्वागत करीत होती. गाऊन झिजरत नसला तरी तिचे सौंदर्य तो सामावून घेऊ शकत नव्हता. सुहासिनी पलंगावर नवीन चादर टाकून त्यावर फुले टाकत होती, म्हणून सुबोध शेजारच्या खुर्चीवर बसला. त्याच वेळी सुहासिनी पलंगाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन फुले पसरवत असताना उणवी झाल्यामुळे झालेल्या दर्शनाने सुबोध सुखावला. शरीर काहीतरी सळसळत असल्याचा त्याला भास झाला. तितक्यात कार्यालयातील चर्चा आठवली. कुणीतरी त्याला दिलेली काळी पैलवान ही पदवी आठवली. सोबतच पुस्तकातील तो मजकूर त्याच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागला. दुसऱ्या क्षणी सुबोधच्या चेहऱ्यावर धर्मबिंदूंनी गर्दी केली. त्याच्या कानावर मेनका, रंभा, सौंदर्यवती, काटकुळा असे शब्द एकामागोमाग एक आदळत होते. "काय झाले? डोकं दुखतंय का?" त्याच्या जवळ येऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवून तिने पुन्हा काळजीने विचारले, "काय झाले? घामही आलाय की?" असे विचारत तिने तारेवरचा टॉवेल ओढला आणि त्याच्या कपाळीवरील घाम टिपला. घाम टिपून झाल्यावर तिने त्याचे डोके चेपायला सुरुवात केली. ती त्याच्यासमोर बाजूने वाकली असताना पुन्हा त्या दर्शनाने आणि तिच्या मृदू स्पर्शाने हलकेच न कळत त्याच्या हाताचा विळखा तिच्या कमरेभोवती पडला. काही क्षणात दोघे आनंद सागरात विहार करीत असताना अचानक दारावर थाप पडली. दुसऱ्या क्षणी कुणीतरी हसतच पळत गेल्याचा आवाज आला. त्यामुळे त्याच्या शरीरातील लहरी थंडावल्या आणि तो सुहासिनीपासून दूर झाला. तसा सुहासिनीचा हिरमोड झाला. दुसरीकडे सुबोध तिच्या शेजारी लोळला आणि काही क्षणातच झोपेत ग्वालीन शिरला. शेजारी सुहासिनी तडमडत होती. रात्री केव्हा तरी सुबोधला जाग आली. त्याला काहीतरी आठवले. त्याने शेजारी बघितले. सुहासिनी चक्क नैसर्गिक अवस्थेत त्याच्या शेजारी पडलेली होती. तो भान हरपून त्या सुंदरतेचे निरीक्षण करीत असताना पुन्हा सहकार्याचे ते शब्द, पुस्तकातील ते वर्णन, त्याच्याशी गुजगोष्टी करत असताना त्याने तिला मिठीत घेतले. दुसऱ्या क्षणी सुहासिनीलाही जाग आली. तीही त्याला साथ देऊ लागली. पण काही क्षणातच डाव अर्ध्यावर सोडून सुबोध बाजूला झाला. सुहासिनीला तळमळत सोडून सकाळी उशिरा उठलेल्या सुबोधने आजूबाजूला पाहिले. सुहासिनी पलंगावर नव्हती. तो उठून बसला. त्याने पलंगावर बघितले. रात्रीची फुले बरीच सुकली होती, तरीही कुस्करली गेली नव्हती. त्याच्या पाकळ्याही झाल्या नव्हत्या. अनेक तर काड्या तशाच राहिल्या होत्या. कळीचे फूल होण्यापूर्वीच त्या कोमेजून गेल्या होत्या. तितक्यात पाण्याची भरलेली कळशी घेऊन प्रवेश केलेल्या सुहासिनीकडे त्याचे लक्ष गेले. ती सुस्त आणि बरीच सुकलेली दिसत होती. चेहऱ्यावरचा टवटवीतपणा लोप पावला होता. कळशी रिकामी करून सुबोधकडे पाहत एक प्रकारचे निर्जीव हास्य चेहऱ्यावर आणत ती पुन्हा बाहेर गेली. कळशी आणताना कपड्यावर सांडलेले पाणी
पाहणाऱ्यांसाठी बरेच काही उजागर करत होते. ही अशा कपड्यात पाणी भरते, हे का मोठे शहर आहे? असे कपडे घालून बाहेर जायला असे पुटपुटत सुबोध खोलीला असलेला एकमेव खिडकीजवळ गेला. हलकेच खिडकी ढकलून त्याने बाहेर डोकावले आणि तो दचकला. सुहासिनी पाणी भरत असताना नळावर 3-4 तरुण पाणी भरत होते. त्या खोलीत राहायला येऊन सुबोधला 4 वर्षे झाली होती, परंतु त्याने कधीच त्यांना पाणी भरताना पाहिले नव्हते. तो मनाशीच म्हणाला, ही पोरं आजच का नळावर आली? त्याने पुन्हा नळाकडे पाहिले. पाणी भरताना सुहासिनी वाकली होती आणि त्या पोरांच्या नजरा नेमका नको तिथे खोलवर डोकवण्याचा प्रयत्न करीत होत्या. सुबोधला वाटले, हा आले लक्षात. सुहासिनी तशा अवस्थेत नळावर गेली. फुकटात बरेच काही पाहायला मिळतंय म्हणून हे पोट्टे नळावर आली तर? तितक्यात एकाने सुहासिनीला विचारले, वहिनी साहेब उठले नाहीत का? हे गध्या, काही अक्कल आहे का? रात्री जागरण झाले म्हटल्यावर कोणी सकाळी लवकर उठते का? अबे जागरण तर वहिनींचे पण झाले होते ना, पण त्या उठल्याच की. ते ऐकणाऱ्या सुहासिनीने रागाने कळशी उचलली आणि ती खोलीकडे निघाली. तसा एक जण म्हणाला, अरे वहिनी रागावल्या म्हणजे काहीतरी बिनसलंय आहे नक्की. आपण करूया का मदत त्यांना? तिकडे सुहासिनी खोलीत पोहोचली. सुबोधला खिडकीजवळ उभा असलेला पाहून ती म्हणाली, बघा कशी टार्गट काठी आहेत. त्यांना थोडं समजावून सांगा आता. सुरुवातीलाच यांच्या इंगा नाही दाबला तर पुढे चालून आपल्या डोक्यावर मिरे वाटतील, जगणं मुश्किल करतील आपले. अगं ते वहिनीच्या नात्याने गंमत करत असतील. सुबोध वेळ निभावून न्यावी म्हणून म्हणाला. वहिनीचे नाते? सुहासिनीने विचारले. हो, असे समज. मला लहान भाऊ असता तर दिराच्या नात्याने तो असाच बोलला असता ना. आपल्या माणसाचे वेगळे असते. या मुलांचे वागणे, त्यांच्या नजरा काही वेगळ्याच सांगतात. तुम्ही त्यांना सांगा. काय सांगू? तुझी सुंदरता आणि नेमक्या ठिकाणी भिजलेले शरीर पाहून अगं भल्या भल्यांना मोहिनी घालणारे हे शरीर त्या तरुणांना बुरळ घालतच असतील तर त्यात त्यांचा काय दोष? तू सांग. नुकतेच तारुण्यात पाऊल टाकलेली, कुठलेही बंधन नसलेले व्रात्य पोरे ती. उद्या त्यांची लग्न झाली म्हणजे आपोआपच सुधारतील. अहो पण त्यांच्या लग्नापूर्वीच त्यांनी काही केलं म्हणजे? नाही तसे काही करणार नाहीत. सुबोध तसे समजावून सांगत असताना सुहासिनी फणकाऱ्याने कामाला लागली. खरी पर त्याच्या तशा थंडपणाने वागणे आणि बोलण्यामुळे तिच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण केले. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.